नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक खास सणाबद्दल, तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी कशी करायची, या दिवसाचं पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि चंद्रप्रकाशात जी आपण खीर किंवा दूध ठेवतो त्याची प्रथा का आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. भारतातील प्रत्येक सणामध्ये काहीतरी आध्यात्मिक गुढ दडलेला आहे. जसं की श्रावण महिन्यातील सोमवार, गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल. प्रत्येक सण आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि जीवनाचा खरा अर्थ शिकवतो. त्याचप्रमाणे अश्विन महिन्याची जी पौर्णिमा आहे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, या रात्री चंद्र पूर्ण कलांनी युक्त असतो आणि शास्त्र असं सांगतं की रात्री चंद्राच्या किरणांमधून पृथ्वीवर अमृताचा वर्षाव होतो आणि म्हणूनच या दिवसाला खूप जास्त धार्मिक महत्त्व दिलं गेलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीही हा दिवस खूप खास आहे, कारण हा दिवस पावसाळ्याचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल असा दर्शवतो आणि म्हणूनच हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप खास आहे. तर आपण आता बघूयात की पूजाविधी काय आहे. तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही साधी पण अत्यंत पवित्र पद्धतीने केली जाते. तर पूजेची मांडणी कशी असते ह्याच्यामध्ये, तर एक स्वच्छ ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्यांचे जे 2 पाने असतात, म्हणजे खाऊची जी 2 पाने असतात त्याच्या 2 पानं घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे. तांदळाची एक छोटीशी राशी करून त्यावर तांब्याचा जो तांबा असतो किंवा कडवा पाण्याने भरून ठेवायचा आहे. म्हणजे आपण जो स्वच्छ पाट घेतलेला असतो किंवा चौरंग घेतलेला असतो तो त्याच्यावर पहिला ठेवायचा. त्याच्यावरती तांदळाची छोटीशी राशी करून त्यावरती तांब्याचा तांबा किंवा गडवा पाण्याने भरून ठेवायचा आहे आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला आंब्याचे डहाळे जे असतात ते ठेवायचे आहेत. हे इंद्राचं प्रतीक मानलं जातं. तर चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवून ठेवला जातो. ही मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे आपल्याला. आता 2 म्हणजे चंद्रकिरणातील दूध. रात्री 12 ते 12:30 या काळात दुधाची जी वाटी असते ती चंद्रकिरणात ठेवायची आहे आणि असं मानलं जातं की या वेळेत चंद्रदेव शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. त्यामुळे त्या दुधामध्ये अमृत गुण येतात. त्यामुळे ही वाटी जी आहे ती आपल्याला 12 ते 12:30 पर्यंत चंद्र जिथं आपल्याला दिसतो, जिथून चंद्राचा प्रकाश डायरेक्ट त्या दुधामध्ये पडला पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला ती वाटी ठेवायची आहे आणि ते दूध आपल्याला नंतर ग्रहण करायचं असतं. कारण असं मानलं जातं की त्या दुधामध्ये अमृत गुण उतरलेले असतात आणि ते दूध जर आपण घेतलं तर ते आपल्याला शरीरासाठी खूप सात्विक आणि छान असतं, म्हणून ते आपण घ्यायचं आहे. आता 3 म्हणजे मध्यरात्रीची पूजा कशी करायची आहे. तर 12:30 वाजता दुधाची वाटी पाटासमोर ठेवून 4ही देवांना म्हणजे लक्ष्मी, विष्णू, इंद्र आणि चंद्र हे जे देव आहेत ना, ते देव हळद, कुंकू, पांढरी फुलं, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा केली जाते आणि शेवटी आरती केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दूध खीर ग्रहण केलं जातं. आता शरद पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय आहे. तर धर्मशास्त्र सांगतं की या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर येते आणि त्या घरात स्वच्छता, पूजा आणि जागरण होतं. त्या घरात ती कायमची वास करते. भगवान विष्णूची ही उपासना केली जाते, कारण लक्ष्मी आणि विष्णू यांचा एकत्र पूजन विशेष फलदायी मानलं जातं आणि याच दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांसोबत महारास केला होता असंही पौराणिकांचा उल्लेख आहे आणि म्हणूनच या दिवशी भक्ती, जागरण, भजन कीर्तन असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल आणि चंद्रदर्शन असेल या गोष्टी विशेष केल्या जातात. आता शेतकऱ्यांसाठी याचं महत्त्व काय आहे. तर हा सण फक्त धार्मिक नाही तर कृषींशीही जोडलेला असतो, कारण पावसाळ्यांचा शेवट आणि नवीन पीक कापणीचा काळ सुरू होतो आणि शेतकरी आपलं पिकं पाहून आनंद व्यक्त करतात आणि निसर्गाला धन्यवाद देतात. त्यामुळे हा दिवस निसर्गाच्या आभार मानण्याचा उत्सव असतो. आता वैज्ञानिक महत्त्व काय आहे. तर मित्रांनो, याला फक्त धार्मिक दृष्टिकोन नाही तर वैज्ञानिक कारणही आहेत. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र 16 कलांनी पूर्ण असतो, त्यामुळे त्याच प्रकाशमान जास्त असतं
आणि चंद्राच्या थंड किरणांमुळे वातावरण शुद्ध होतं आणि शरीरालाही शांतता मिळते आणि चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध किंवा खीर यामध्ये बदल होतात आणि ते पचायला सुद्धा खूप हलकं होतं आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. शास्त्र सांगतात की चंद्रप्रकाशात राहणं, चंद्रकिरणांनी स्पर्शलेलं अन्न घेणं हे मनशांती आणि आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही प्रथा सुरू केलेली आहे. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, आपण आज पाहिलं कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी, या दिवसाचं धार्मिक, कृषी आणि वैज्ञानिक महत्त्व आणि चंद्रकिरणातील खीर दूध ग्रहण करण्यामागचं गूढ. हा सण आपल्याला शिकवतो की श्रद्धा ठेवा, निसर्गाची कदर करा, लक्ष्मी आणि विष्णूंची उपासना करा आणि कुटुंबासह आनंद साजरा करा. यंदा 2025 आपण हा उत्सव श्रद्धेने साजरा करूया. प्रत्येकानं आपल्या घराघरामध्ये जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती साजरी करा, कारण लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि ह्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, शांतता, आनंद नांदतो आणि हीच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रार्थना आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर नक्की करा, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटूया एक नवीन आध्यात्मिक विषयासोबत. तोपर्यंत जय श्री लक्ष्मी नारायण. हसत राहा, खेळत राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.